नमस्कार, मी ललिता भोसले. इंग्लिश ग्रामर क्लासेस या यूट्यूब चॅनलवर इंग्लिश ग्रामरच्या सिरीज घेते. त्यात आज आपण सिरीज 3 बघणार आहोत. इंग्लिश ग्रामर टेन्सचा डे 3 असणार आहे. सिरीज नंबर 4 आहे. त्यात आपण परफेक्ट टेन्स शिकणार आहोत. सिम्पल टेन्स आणि कंटिन्युअस टेन्स आपल्या मागच्या सिरीजमध्ये आपलं बघून झालेलं आहे. आज आपण परफेक्ट टेन्स बघणार आहोत. ज्यांचं कोणाचं ते बघायचं बाकी असेल तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बघली आहे, तर तिथून जाऊन तुम्ही त्या मागच्या सिरीज बघू शकता. तरच तुम्हाला पुढच्या सिरीजचा प्रत्यय येईल की कोणत्या पद्धतीने काय समजवण्याचा प्रयत्न केला आहे. चला तर मग सुरुवात करूया परफेक्ट टेन्सला. आहे परफेक्ट टेन्सचा फॉर्म्युला, आय मीन स्ट्रक्चर. हाऊ टू मेक अ सेंटेन्स in present perfect, in past perfect and future perfect. You can use this formula. In frontal pronouns we have to use have, has, had, shall have, will have. But we are using verb here in third form of verb, I mean past participle. Okay, it means played. There are we use ed. It means third form of verb. Okay, like as go, went, gone, play. Okay, now we start with first. I have played cricket yesterday. मी काल क्रिकेट खेळलो होतो किंवा मी काल क्रिकेट खेळलेलो आहे. ओके, होता म्हटलं म्हणजे तुमच्या डोक्यात पास्ट येतो, म्हणून होता शब्द नाही होता, खेळलेलो आहे. आय हॅड प्लेड क्रिकेट 3 days ago, 2 days ago. Which thing is perfect? But in this case we have to understand this concept. We can use had only for past situations that was happening in year, so many days, and this is not happens now. That time we should use past perfect tense. But the now latest situation we can use present perfect tense. And then future perfect tense means we can use this concept, I mean you can use this tense when you determine something, when you decide something and you can prove it, you can say, you have a confidence about that time you can use future perfect tense. Now I will teach you in Marathi because of some students can't understand in English. So जर आपल्याला पूर्ण वर्तमान काळ वापरायचा असेल किंवा पूर्ण भूतकाळ, पूर्ण भविष्यकाळ, यात नेमका फरक, तर आत्ताच नुकतीच क्रिया करून आपण त्या क्रियेतून बाहेर आलो आहेत, तर आपल्याला सांगायचं असेल तर आपण पूर्ण वर्तमान काळ वापरू शकतो. किंवा एखादी क्रिया घडून 2-4 दिवस, महिना, 15 दिवस, 10 दिवस असे काही कालावधी ओलांडल्यास म्हणजे पूर्ण भूतकाळ वापर. First example in present perfect tense. Ram has known me for 2 years. राम मला 2 वर्षापासून ओळखत आहे. ओके, फॉर 2 years, 2 वर्षापासून. They have since 2002. ते ह्या पार्लरचे ह्या पार्लरचे 2002 पासूनचे मालक आहेत. ह्याच्यात ही गोष्ट पूर्ण आहे, पण मी आहेतचा वापर केला म्हणजे ही भविष्यकाळात मी हे वाक्य एक्सप्लेन केलं. ते 2 वर्षापासून, मी म्हणजे राम मला 2 वर्षापासून ओळखतो किंवा ओळखत आहे म्हटली मी. ओके, हॅव हॅज वापरल्यामुळे. आणि दे हॅव पण ओळखत आहे, हा पण एक भूतकाळच आहे. दे हॅव ओन दिस पार्लर सिन्स 2002.
2002 पासून हे पार्लर त्यांच्या मालकीचे आहे. ओके. शी हॅड नोन हिम फॉर 3 years. हिम म्हणजे त्याला, हिचंच पुढचं रूप येते हिम म्हणजे षष्टी. शी हॅड नोन हिम फॉर 3 years. ती त्याला 3 वर्षापासून ओळखत होती. हॅड. ओके. आय हॅड गॉन टू दिल्ली लास्ट वीक बिफोर माय फादर केम. माय फादर, माझे वडील यायच्या मागच्या आठवड्यात माझे वडील यायच्या आधी मी दिल्लीला म्हणजे दिल्लीला जाऊन आलो किंवा गेलो होतो. ओके. होतो, गेलो होतो म्हणजे होता होती. हे तुमचा पूर्ण भूतकाळ आहे, पास्ट परफेक्ट टेन्स. आहे आला म्हणजे पूर्ण वर्तमान काळ, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आणि आता फ्युचर टेन्स. हा थोडा समजायला अवघड जाईल, पण लक्ष दिलं तर लक्षात येईल तुमच्या. शी विल हॅव ऑलरेडी प्रिपेअर्ड फूड व्हेन आय रीच होम. जोपर्यंत मी घरी जाईल किंवा जेव्हा मी घरी पोहोचेन, रीच म्हणजे पोहोचणे, व्हेन म्हणजे जेव्हा तेव्हा असं शब्दानुसार. आता मी तुम्हाला उलटं वाक्य समजवण्याचा का प्रयत्न करते, कारण की तुम्हाला त्या पूर्ण वाक्याचा थोडासा लिहायला हवा म्हणून. शी हॅव ऑलरेडी प्रिपेअर्ड फूड. तिने ऑलरेडी म्हणजे काय, आधीच. किंवा आता दुसऱ्या शब्दात एक्सप्लेन, शी विल हॅव ऑलरेडी प्रिपेअर्ड फूड. तिचं आधीच जेवण तयार असेल. वेन आय रीच होम, मी जोपर्यंत घरी पोहोचेल तोवर, म्हणजे जेव्हा मी घरी असेल तेव्हा तिचा स्वयंपाक तयार असेल. भविष्य आहे, असेन. खात्री आहे का, म्हणजे पूर्ण भविष्यकाळ आहे. असेल व त्याला गॅरंटी आहे म्हणून तो सांगतोय असेन. म्हणजे विल हॅव प्रिपेअर्ड, ऑलरेडी शब्द वापरला म्हणून कन्फ्यूज नका व्हा. शी विल हॅव प्रिपेअर्ड जरी वापरलं असतं तरी परफेक्ट आहे, पण ऑलरेडी म्हणजे आधीच, एकदम कॉन्फिडन्स दाखवण्यासाठी सेंटेन्समध्ये. माय असिस्टंट विल हॅव टाईप 5 letters बाय लंच टुडे. दुपारच्या जेवणापर्यंत, आजच्या दुपारच्या जेवणापर्यंत माझी असिस्टंट 5 लेटर टाईप करून देईन किंवा 5 लेटर टाईप करून ठेवेन. ओके. म्हणजे ही पण भविष्याची निश्चितता. आय हॅव अ रीड अ लेसन. मी धडा वाचलेला आहे. वी हॅव अ रीड अ लेसन. ॲज इट इज आहेत सगळे. अशा स्ट्रक्चरमध्ये तुम्ही घेऊ शकता. आय हॅव अ प्लेड अ क्रिकेट. दे हॅव अ रीड अ लेसन. इट हॅज अ ब्रोकन अ टॉय. त्याने खेळणं मोडलेलं आहे. अशा प्रकारचे सेंटेन्स हे सिम्पल आहेत. आय हॅड अ ड्रॉन अ पिक्चर. मी चित्र काढलेले होते. हॅड आलं ना म्हणून होते. वी हॅड अ ड्रॉन अ पिक्चर्स. आम्ही चित्रे काढलेली होती. इथे पिक्चर्स करावं लागलं. हा एक सिम्पल फरक लक्षात घ्या. एक व्यक्ती एक चित्र काढेल, पण आम्ही म्हटलं म्हणजे एकापेक्षा जास्तच काढू ना, म्हणून पिक्चरचं पिक्चर्स झालं आहे. ही सिम्पल मिस्टेक झाली तरी तुमचा अर्धा मार्क्स कट होतो जेव्हा तुम्ही कॉम्पिटेटिव्हच्या एक्झाममध्ये अशा प्रकारचे एक्झाम क्वेश्चन्सला फेस करत असाल तर, ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचे. ओके. आय शॅल हॅव सीन अ सर्कस. मी सर्कस पाहिलेली असेन. म्हणजे तिकीट घेतलंय म्हणून एवढा कॉन्फिडन्स असेल ना की सर्कस पाहिलेली असेल. म्हणजे इनडायरेक्टली असं फ्युचरची निश्चितता दाखवतं आहे की मी सर्कस बघितली असेल, म्हणजे विश्वास आहे की मी जाईन बघेन असं. अशा प्रकारचं सेंटेन्स. आणि मी एक वर्कबुक एक्सरसाइज 15 सेकंदाची टाकलेली होती बघा. त्याचे आन्सर आता एक्सप्लेन करून सांगते. वी डॅश अ टेरिफाईंग न्यूज लास्ट नाईट. पास्ट इंडिफिनिट. इट मीन्स वॉट? पास्ट सिम्पल पास्ट टेन्स आहे हा. मग सिम्पल पास्ट टेन्समध्ये आपण क्रियापदाचं दुसरं रूप घेतो. वी हिअरचं हर्ड. वी हर्ड अ टेरिफाईंग न्यूज लास्ट नाईट. ओके. दे डॅश सेलिब्रेटचं सेलिब्रेटेड. दे सेलिब्रेटेड देअर सक्सेस 2 days ago. द पोलीस डॅश कॅचचं कॉट. द पोलीस कॉट. ओके. द डेकॉट्स ॲट 9 PM. सीमा नॉट फाईंड. आता डू डज डीड पैकी वापरायचं आहे. डू डज तर आपण वापरू शकत नाही कारण की हा भूतकाळ आहे, पास्ट आहे, तर मग डीड वापरावं लागेल. सीमा डिड नॉट फाइंड.
आता डीड आलाय म्हणून फाईंडचं फाउंड होऊ शकत नाही. ऑलरेडी डीडमध्ये भूत आहेच, म्हणजे भूतकाळ आहेच. डीड ऑलरेडी पास्ट आहे, त्यामुळे आपण काय घेणार आहे, फक्त सीमा डीड नॉट फाईंड. जर डीड नसता, डीड नॉट हा वापरला गेला नसता तर आपण फाउंड घेतलं असतं. ओके. द ट्रेन आपल्याला काय घ्यायचं आहे, नॉट अराईव्ह. ओके, म्हणजे डू डज डीड वापरावं लागेल. पास्ट टेन्स म्हणून डीड वापरावं लागेल. जर प्रेझेंट राहिलं असतं तर डू डज पैकी घेतलं असतं. द ट्रेन डीड नॉट अराईव्ह ॲट 8 ॲट द स्टेशन येस्टरडे. ओके. वर्कबुक एक्सरसाइज F. My cousin wears sandals, but when I last saw him, he wears a kyle. कंटिन्युअस येतं विअरिंग, पण पास्ट टेन्स असल्यामुळे ही पुढे काय वापरावं लागेल, वॉज. ही वॉज विअरिंग बूट्स. ओके. ऑन द बीच मेनी चिल्ड्रेन अनेक वचने. चिल्ड्रन राहिलं तर एकटा चिल्ड्रन बाळ, पण चिल्ड्रेन आहे म्हणून वेअर. ऑन द बीच मेनी चिल्ड्रेन वेअर स्विमिंग अँड मेनी गर्ल्स अनेक वचन आहे म्हणून वेअर वाज न वापरता. गर्ल राहिलं असतं तर वाज वापरलं असतं. अँड मेनी गर्ल्स वेअर स्विमिंग इन द सी. पहिल्याचं वॉज विअरिंग, दुसऱ्याचं वेअर प्लेइंग, वेअर स्विमिंग. सीमा वॉज अलोन इन द हाऊस ॲट दॅट टाइम बिकॉज हर फादर ते म्हणजे तो फादर, ही म्हणून वॉज. फादर वॉज वर्किंग इन द गॅरेज देन. ओके. शी पुढे वाज वापरू. क्लाइंबचं क्लाइंबिंग, ॲज शी वॉज क्लाइंबिंग पुढे न वाचता आता. द टीचर वेंट टू सी वॉट द स्टुडंट्स अनेक वचने वेअर डुईंग. ओके. आता ही वर्कबुक एक्सरसाइज H ही पण मी पोस्ट केलेली आहे. द सिम्पल फ्युचर ऑर द प्रेझेंट कंटिन्युअस किंवा फ्युचर कंटिन्युअस हे आपल्याला सॉल्व करून घ्यायचं आहे. म्हणजे हेच एक्झाम्पल तुम्हाला सिम्पल फ्युचरमध्ये, प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये आणि फ्युचर कंटिन्युअसमध्ये तिघं पद्धतीने सॉल्व करता येऊ शकतात. जर म्हणजे एक्झाममध्ये सांगितलं तर आय पुढे फ्युचर टेन्समध्ये काय वापरतात, आय शॅल. ओके. आय शॅल मीटिंग माय फ्रेंड टुमारो. कारण प्रेझेंट कंटिन्युअस, प्रेझेंट काळ म्हणजे वर्तमान काळ, ॲम इज आर. आय पुढे ॲम, आय ॲम मीटिंग माय फ्रेंड टुमारो. फ्युचर कंटिन्युअस जर म्हटलं तर आय शॅल बी मीटिंग माय फ्रेंड टुमारो. म्हणजे तिघं फॉर्ममध्ये सेंटेन्स तुम्हाला सॉल्व करून घ्यायचे आणि फार सोपं आहे. आय पुढे, यू पुढे, ही पुढे चार्टमध्ये काय वापरलं जातं ते ॲज इट इज 3 पद्धतीने भरून सॉल्व करून घ्यायचे. हा एक तुम्हाला टास्क आहे, तो तुम्ही तुमच्या परीने सॉल्व करा. याच्यात अवघड काही नाही. जे अवघड वाटेल ते कमेंटद्वारे विचारा. आणि त्यापुढे तसंच हे पण फार इझी आहे. तुम्हाला ही म्हणजे तो आला, फ्युचर कंटिन्युअस आहे, ही पुढे विल वापरावा लागेल.